नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 1.3 पर्यंतचे सगळे प्रॅक्टिस सेट आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। 1.4 आता आजपासून आपण स्टडी करायला सुरुवात करूयात। आता इथे ज्या इक्वेशन तुम्हाला दिसत आहे बाळांनो, या ज्या इक्वेशन आहे या थोड्याशा स्पेशल दिसत आहे, पहिल्या इक्वेशन पेक्षा चेंज दिसत आहे। चेंज असेल, स्पेशल दिसत असेल तरी सुद्धा घाबरू नका, खूप जास्त इझी आहे। ओके, खूप जास्त इझी आहे, फक्त आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्यायचं असतं। बघा आता इथे जे आहे इक्वेशन, ही पहिली इक्वेशन ही दुसरी इक्वेशन आहे, यांना थोडंसं आपण चेंज करून घेऊयात। बघा मैथमेटिक्स में जिसके साथ कोई नहीं होता उसके साथ 1 होता है। ओके, और वो सिर्फ मैथमेटिक्स में। इथं मल्टिप्लाय मध्ये कोणी नाही म्हणजे 1 आहे, इथे मल्टिप्लाय मध्ये कोणी नाही म्हणजे 1 आहे, इथे मल्टिप्लाय मध्ये कोणी नाही म्हणजे 1 आहे। बघा आता 1/x दोन्हीकडे दिसतंय, त्यानंतर 1/y 1/y दोन्ही इक्वेशन मध्ये दिसतंय। ओके, मग आपण काय करूयात, 1/x m कन्सिडर करूयात अँड 1/y n कन्सिडर करूयात। म्हणजे काय करणार आपण, जिथं 1/x दिसणार तिथं पुटकून m ठेवणार आणि जिथं 1/y दिसणार तिथं भस्कन n ठेवणार। मग बघा इक्वेशन कशा सोप्या होतात तर। आता इथे बघा पहिल्या इक्वेशन मध्ये स्टार्ट करायला आपण जवळपास इथून सुरुवात केली आहे। बघा आता इथे किती आहे, 2 आहे, ह्याच्या जागेवरती काय ठेवायचं आपल्याला, भस्कन m ठेवायचे, मायनस इथं 3 आहे, ह्याच्या जागेवर काय ठेवायचे आपल्याला, भस्कन n ठेवायचे इज इक्वल टू 15। बनली इक्वेशन सरळ, सिंपल, साधी, गरीब इक्वेशन फर्स्ट। आता इक्वेशन सेकंडला पण तसंच बनवून घ्यायचं आपल्याला। बघा इथे किती आहे, 8 आहे। ओके, याच्या जागेवरती काय ठेवायचं, 1/x जागेवरती m ठेवायचा आहे। इथे किती आहे, प्लस इथे किती आहे 5 आणि या 1/y च्या जागी काय ठेवायचे आपल्याला, तर तिथे n ठेवायचे इज इक्वल टू 77। बघा बरं, बनली की नाही साधी सरळ गरीब इक्वेशन, ओके नाही। आता सॉल्व करणं आपल्याला सोपं आहे, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 जसं सॉल्व केलाय त्यावेळेनेच या इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे। ओके, आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण काय केलं होतं की या इक्वेशनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची, कुठला तरी एक व्हेरिएबल 0 करायचा म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आणि मग तो व्हेरिएबलची भेटलेली व्हॅल्यू आपण कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करणार म्हणजे राहिलेलं व्हेरिएबल पण आपल्याला भेटणार। कारण दोन इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय असतं, तर त्या इक्वेशन मध्ये असणारे जे व्हेरिएबल आहे त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतात। ओके, मग बघूयात आपण आता यांच्यामध्ये आपण काही केलं तर इथे 2 आहे, इथे 8 आहे। बाळांनो याच्यामध्ये काही केलं तरी ऍडिशन जरी केली ते 10 होणार आणि सबट्रॅक्शन जरी केलं तर हे काय येणार, एक तर 6 येणार नाही तर -6 येणार। म्हणजे इथे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून व्हेरिएबल 0 करण्यासाठी त्याच्या सोबत असणारा नंबर सारखा असणं गरजेचं आहे आणि सारखा नसेल तर सारखा करावा लागतो तो। हा लक्षात। आता इथे बघा इथे 2 आहे, इथे 8 आहे। मग आता या 8 ला तर आपण 2 बनवू नाही शकत, पण 2 ला 8 बनवू शकतो, है की नाही। इथं 3 इथं 5, या दोघांना मी एकमेकांसारखं बनवू शकत नाही आपण, बरोबर आहे। मग यांना या 2 लाच आपल्याला 8 सारखं बनवणं आहे। मग या 2 ला जर 8 बनवायचं आहे आपल्याला तर या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 4 जा 8 म्हणजे इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल। मग मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 4। ओके, मग या इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करायचं। मग 4 इन ब्रॅकेट इक्वेशन फर्स्ट काय बाळांनो आपली, 2m - 3n इज इक्वल टू 15। मग जेव्हा आपण एका इक्वेशनला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करतो तेव्हा कुठल्याही एका टर्मला मल्टिप्लाय होत नसतं, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होतं, आलं लक्षात। मग बघा आता या 4 ने याला मल्टिप्लाय करू, 4 2 जा 8m, या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करू, 4 3 जा 12n, या 4 ने 15 ला मल्टिप्लाय करू, 15 4 जा 60। आली इक्वेशन थर्ड। कोणापासून बनवली आपण इक्वेशन थर्ड, आपण बनवली इक्वेशन फर्स्ट पासून। मग इक्वेशन फर्स्टचं काम आता
थांबलं. आता आपण सेकंड आणि थर्ड बद्दल विचार करणार आहोत. आलं लक्षात? मग पुढे बघा आता यम सोबतचे जे व्हॅरिएबल आहेत, सॉरी यम या व्हॅरिएबल सोबतचे जे नंबर आहेत ते सेम आहे. मग आता याला कधी ॲडिशन केली ते 16 होतात, पण आपल्याला 0 करायचं आहे. मग याची करावं लागेल आपल्याला सबस्ट्रॅक्शन. आणि सबस्ट्रॅक्शन करताना जी इक्वेशन आपल्याला मोठी वाटतेय, खाल्लेली पिल्लेली वाटतेय, अशा इक्वेशनमधून आपल्याला छोटी इक्वेशन रिमूव्ह करायची असते. आता या सेकंड आणि थर्डमध्ये बघा बरं मोठी कोणती, तर हे बघा ही मोठी दिसतीये, ही जरा गरीब दिसती बिचारी. मग या सेकंडमधून या थर्डला आपण रिमूव्ह करू. रिमूव्ह इक्वेशन सेकंड नो थर्ड फ्रॉम सेकंड मधून त्याला रिमूव्ह करायचं आहे. आता इक्वेशन सेकंड काय बाळांनो, 8m + 5n = 77. आणि इक्वेशन थर्ड काय आपली, 8m - 12n = 60. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपण रिमूव्ह करतो तेव्हा तिचे सगळे सिम्बॉल बदलत असतात. जी इक्वेशन आपण वजा करतोय, रिमूव्ह करतोय ना, सबट्रॅक्ट करतोय ना, तिचे सगळे सिम्बॉल बदलतात. आता हा 8 प्लस आहे हा मायनस होणार, हा मायनस आहे हा प्लस होणार, हा प्लस आहे हा मायनस होणार. ओके, मग 8m - 8m कटलं. आता इथं 5n आणि 12n, आता दोघं पण प्लस प्लस आहे बघा. मग 5 आणि 12 किती होतात, 17n. किती होतात, 17. आता इथे बघा हे 77 प्लस आहे, पण 60 काय मायनस आहे, म्हणजे 77 मधून 60 गेले, किती उरले, 17 उरले. आता हे 7 याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड मध्ये जाईल. मग n = 17 / 17. ओके, मग पुढे आलो, n = 17 × 1 = 17. n ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे, आता 1 आली. आता आपण काय करूयात, पुट करूयात. पुट n = 1 आपल्या आवडीच्या इक्वेशन मध्ये ठेवूयात तिला. मग आपल्या आवडीची इक्वेशन कोणती आहे, आपल्या आवडीची इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड बद्दल जर बघितलं तर जी छोटी वाटती बिचारी तीच आपल्या आवडीची असणार आहे. मग फर्स्ट इक्वेशन, इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट बघा काय, 2m - 3n = 15. मग 2m - 3 × यांच्या जागी काय ठेवायचे, 1 = 15. चला इकडे नेऊयात त्याला, आता बोर्डच्या खाली जाईल नाही तर ते. मग आता हे बघा इथं 2m लिहिले आपण, 2m. आता हे 3 × 1 = 3 बरोबर, = 15. आता हे -3 इकडे आल्यावर प्लस होतील. मग 2m = 15 - 3 इकडे आल्यावर +3. ओके, मग 2m = 15 + 3 आले 18. आता हे 2 इकडे किती आहे, मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड मध्ये जाईल. मग m = 18 / 2. मग m = आले 9. आपल्याला m ची पण व्हॅल्यू भेटली आणि n ची पण व्हॅल्यू भेटली बरोबर. m = 9 आलं आणि n किती आलेलं आहे रे बाबा, किती आलेलं आहे बाबा, 1 आलेलं आहे बाबा. ओके, आता इथे m ची जी व्हॅल्यू आहे ती ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे, m ला आपण कशाच्या जागी ठेवलेलं आहे, 1/x जागी ठेवलेलं आहे. म्हणजे काय बघा, m = 1/x आहे and n = 1/y बरोबर आहे. मग याची ओरिजिनल व्हॅल्यू याच्या जागी ठेवून देऊ. मग 1/x इकडे काय आले 9 अँड इथं पण अँड लिहा. अँड n ची व्हॅल्यू काय 1/y = 1. ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हे x इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे डिवाइड मध्ये याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये येतील. 1 × 1 = 1, 9x अँड y तिकडे गेला, y 1 = y, 1 = y. आता 9 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे आल्यावर डिवाइड मध्ये, 1/9 = x अँड 1 = y. म्हणजेच x ची व्हॅल्यू आली 1/9 अँड y ची व्हॅल्यू आली 1. थोडेसे कुटाने केले आपण पण झालं, x ची पण व्हॅल्यू भेटली आपल्याला आणि y ची पण व्हॅल्यू भेटली. ओके,
चला दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात बाळांनो आपण. आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा, पहिली इक्वेशन आहे 10/x + y प्लस 2/x - y इज इक्वल टू 4. ओके, आणि इकडे 15/x + y मायनस 5/x - y इज इक्वल टू -2. x + y दोन्हीकडे पण आहे, x - y दोन्हीकडे पण आहे, पहिल्यासारखंच. आता इथे फक्त काय इथे या 10 सोबत काही नाही म्हणजे मल्टिप्लाय मध्ये 1 आहे, इथे पण मल्टिप्लाय मध्ये 1 असतो, प्रत्येकाच्या नंबरच्या मल्टिप्लाय मध्ये 1 असतो. ओके, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, या इक्वेशनला सरळ करायचं आहे. आता सरळ करायचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला, यातला जो हार्ड पार्ट आहे तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे. काय 1/x + y 1/x + y इज इक्वल टू आपण m कन्सिडर करूयात अँड 1/x - y इज इक्वल टू आपण n कन्सिडर करूयात. ओके, मग बघा आता हे 10 1/x + y च्या जागी ठेवलं आपण m प्लस 2 1/x - y च्या जागी आपण ठेवले n इज इक्वल टू 4. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. बनली इक्वेशन एकदम सोपी, कैसा था कैसा बनाया, पूरे प्लास्टिक सर्जरी कर दी हमने उसकी. लक्षात, दुसऱ्या इक्वेशनला भी तसंच बनवायचं आहे आपल्याला. हे किती आहे 15 1/x + y च्या जागी काय ठेवायचे, m ठेवायचे, मायनस 1/x - y च्या जागी काय ठेवायचे आपल्याला, इथं 5 आहे, 1/x - y च्या जागी आपल्याला ठेवायचे आहे n इज इक्वल टू -2. बनली दुसरी पण इक्वेशन, झाली याची पण प्लास्टिक सर्जरी. ओके, आता बघा अशा 2 इक्वेशन आपल्याला इथे मिळाल्या. आता या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका व्हेरिएबल सोबतचा नंबर सारखा करावा लागेल. इथं 10 आहे, त्याला 15 आपण बनवू शकत नाही, आणि 15 ला आपण 10 बनवू शकत नाही, 2 ला 5 बनवू शकत नाही, आणि 5 ला 2 बनवू शकत नाही. मग काय करायचं आता, अशा वेळेला काय करायचं बाळांनो, ज्या वेळेला एका इक्वेशनला मल्टिप्लाय करून व्हेरिएबल सोबतचा नंबर सारखा होत नसेल त्यावेळेस काय करायचं, आपण समजा आपल्याला n सोबतचे नंबर सारखे करायचे, तर n सोबतच्या दुसऱ्या इक्वेशन मधल्या n सोबतच्या नंबरने पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, आणि पहिल्या इक्वेशन मधल्या n सोबतच्या नंबरने दुसऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपण या 5 ने मल्टिप्लाय करणार याले, आणि या 2 ने मल्टिप्लाय करणार याले. ओके, मग 5 ने मल्टिप्लाय करू पहिल्या इक्वेशनला, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 5 अँड इक्वेशन सेकंड बाय 2. ओके, मग इक्वेशन फर्स्टला आपण मल्टिप्लाय करायचंय 10m + 2n इज इक्वल टू 4. याला कशाने मल्टिप्लाय करायचं आपण, याला मल्टिप्लाय करायचं इक्वेशन फर्स्टला 5 ने. ओके, मग 5 10 जा 50m प्लस 5 2 जा 10n इज इक्वल टू 5 4 जा 20. ही इक्वेशन भेटली आपल्याला थर्ड. कोणापासून बनली ही इक्वेशन थर्ड, फर्स्ट पासून. मग फर्स्टचं काम आपण थांबवलं. ओके, आता इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करायचंय कशाने, 2 ने. मग 2 इन ब्रॅकेट इक्वेशन सेकंड काय, 15m - 5n इज इक्वल टू -2. मग 15 2 जा 30m, 5 2 जा -10n, 2 2 जा -4. बनली आपली इक्वेशन फोर्थ. कोणापासून बनली, सेकंड पासून. सेकंडचे काम आता थांबलंय. आता बघा इक्वेशन थर्ड आणि फोर्थ मध्ये n सोबतचे नंबर सारखे आहे. आता हा मायनस या प्लस ॲडिशन केली तर +10 -10 कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला काय करायचं, आता इक्वेशन थर्ड आणि फोर्थची ॲडिशन करायची. ॲड दी इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. मग इक्वेशन थर्ड काय बघा, 50m + 10n इज इक्वल टू 20. आणि फोर्थ काय बघा, 30m - 10n इज इक्वल टू -4. एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, आता जेव्हा आपण ॲडिशन करतो तेव्हा कुणाच्याही मध्ये कुठलेही बदल होत नाही, फक्त सबस्ट्रॅक्शन करताना दुसऱ्या इक्वेशनचे सिम्बॉल बदलतात. पण आपण इथं करतो ॲडिशन, त्याच्यामुळे काहीही चेंजेस होत नाही. बघा आता 50m + 30m 80m
+10n -10n कॅन्सल. आता इथं 20 मधून 4 गेले, उरले 16. हे 80 इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे गेल्यावर डिवाइडमध्ये. मग m इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 80. मग m इज इक्वल टू किती आलं बघा, 16 1 जा 16, 16 5 जा 80. ओके, म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, आता इथे m ची व्हॅल्यू आली 1/5. आता आपण त्या व्हॅल्यूचा वापर करून n ची व्हॅल्यू काढूयात. ओके, मग बघा आता पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन. आपल्याला आवडीच्या सोप्या इक्वेशन मध्ये ठेवायचं आपण त्याला. आता आपल्याला सोपी वाटणारी इक्वेशन कोणती, फर्स्ट मध्ये ठेवूयात. मग फर्स्ट, मग इक्वेशन फर्स्ट बघा काय, 10m + 2n इज इक्वल टू 4. तर 10 इंटू m च्या जागी काय ठेवायचं आहे, 1/5 + 2n इज इक्वल टू 4. ओके, आता 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 1 जा 2 प्लस इथे 2n इज इक्वल टू 4. आता +2 तिकडे गेल्यावर -2, मग 2n इज इक्वल टू 4 - 2. मग 2n इज इक्वल टू किती आले, 2 आले. 2 मल्टिप्लायमध्ये इकडे गेल्या डिवाइडमध्ये, मग n इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 2, n इज इक्वल टू आलं 1. ओके, आता आपल्याला m ची पण व्हॅल्यू भेटली, n ची पण भेटली. m ची व्हॅल्यू काय आली, 1/5 अँड n ची व्हॅल्यू किती आली आपली, 1 आली. ओके, पण या m च्या आणि n च्या ओरिजिनल व्हॅल्यूज ज्या आहेत ते वेगळ्या आहेत ना. m ची व्हॅल्यू काय ओरिजिनल, m इज इक्वल टू 1/x + y आहे अँड n इज इक्वल टू काय, 1/x - y आहे. मग ते व्हॅल्यू आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. आता इथपर्यंत सॉल्व करत आणलंय आपण. मग आता m च्या या जागी ही व्हॅल्यू ठेवून द्यायची, 1/x + y इज इक्वल टू काय, 1/5 अँड 1/x - y इज इक्वल टू 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 5 1 जा 5 इज इक्वल टू x + y, 1 जा x + y. x + y ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर ते तेच राहणार. त्यानंतर याच्या डिवाइडला काही नाही, म्हणजे 1 1 जा 1 इज इक्वल टू x - y ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर ते तेच राहणार. ओके, मग याला जरा सरळ लिहून घेऊयात आपण, x + y इज इक्वल टू 5. आता हे 5 इकडून लिहिले काय आणि तिकडून लिहिले काय, काही फरक पडत नाही. आणि x - y इज इक्वल टू 1 इकडून लिहिले काय आणि तिकडून लिहिले काय, काही फरक पडत नाही. पण आता आपल्याला इथं 2 नवीन इक्वेशन भेटल्या बाळांनो. पहिली इक्वेशन काय बघा आता याच्यातली, म्हणजे आता इक्वेशन किती बनल, फोर्थ इक्वेशन बनलेली. मग ही इक्वेशन आहे 5th आणि ही इक्वेशन आहे 6th. आता या 2 इक्वेशनला पण आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आपण काय करूयात, आता या 2 इक्वेशनला सॉल्व करायचं आणि x आणि y च्या व्हॅल्यू मिळवायच्या. मग आपण काय करूयात, आता बघा इथं +y - y ॲडिशन केली की +y - y कट होतं, x ची व्हॅल्यू भेटते आपल्याला. मग काय करूयात आपण आता, ॲड इक्वेशन 5th अँड 6th. मग इक्वेशन 5th ते x + y इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 6 ते x - y इज इक्वल टू 1. मग यांना ॲड केलं, x + x 2x झालं, +y - y कॅन्सल, 5 + 1 6. आता हे 2x इज इक्वल टू किती आलेलं आहे, 6. मग 2 इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे गेल्यावर डिवाइडमध्ये, x इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 2. x इज इक्वल टू किती आलं, 2 1 जा 2, 2 3 जा 2, 2 जा 4, 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बाळांनो 3. ओके, आता पुट करूयात, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5th, कारण 5thच इक्वेशन आपल्याला सोपी येते. मग इक्वेशन 5th काय, x + y इज इक्वल टू 5. मग x ची व्हॅल्यू किती बाळांनो आपल्याकडे 3 आहे. मग 3 + y इज इक्वल टू 5. हे जे +3 आहे हे इकडून तिकडं राहिले, काय होईल, -3 होईल. मग y इज इक्वल टू 5 - 3. मग y इज इक्वल टू किती उरले, 2 उरले. ओके, x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2 झाले इक्वेशन सॉल्व.